ची गरज 10 चेंडू आणि 31 धावा. आकाश तारेकर पुन्हा एकदा सज्ज. आतापर्यंत आकाशच्या गोलंदाजी डिटेल्स पाहिली. 2 विकेट राऊंड विकेट न खोदून काढलाय. फटका चांगला आहे. गुड स्ट्रोक. एक्सलंट शॉट. टेक्निक पाहायला मिळाले आणि बघा हा टाइम जज केला. सुपर कनेक्ट. आकाशवर ठोकला षटकार. लॉंग ऑफच्या वरून कुठली संधी नव्हती आणि या षटकाराच्या साहाय्याने संघ पुढे सरकलाय. 9 चेंडू आणि 25 धावेची गरज. इथून पुढे सामना जर फणस डोंगरी संघाला आपल्या बाजूने खेचायचा असेल तर या आक्रमणाची गरज आहे. हर्षल पाटीलनं डावाची सुरुवात केली. ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, धावा दिल्या होत्या 18. 1 विकेट. तो आला क्रमांक 5 वर. डावाची सुरुवात षटकाराने केल्या. पूर्वार्धामध्ये प्रतीकनं डावाची सुरुवात षटकाराने केली होती. सर्वेशनं संघाचा डाव सांभाळला होता. 19 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि आता पाहते सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. 9 चेंडू 25. सामन्यामध्ये कमबॅक करणार का फणस डोंगरी संघ? गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा आकाश तारेकर. चौथं षटक. येणारे 9 चेंडू 25. समोर उभा आहे हर्षल पाटील. ऑन साइडला आणखीन एक तडाखा येईल. हा चेंडू 6 धावेसाठी आणखीन एक पलटवार. षटकार. आता 19 धावा बाकी आहेत. 8 चेंडू आणि 19. सामना पलटण्यासाठी प्रयत्न करतोय. पलटवार सूर्य आकाश तारेकरच्या विरुद्ध हर्षल पाटील. बॅक टू सिक्सेस. 8 चेंडू 19. 8 चेंडू 19. बॅटिंग मात्र तुफानी फॉर्म मध्ये आल्या सेट झालाय. वेगानं बॅट प्रहार करतोय. ऑन साइडला डीप कडे फिल्डर आहे. 1 धाव मिळेल. येणारे चेंडू असतील 7. 18 ची गरज. 7 बॉल 18. 7 चेंडू आणि 18. पारगाव विरुद्ध आकाश तारेकर. युद्ध मैदानावर हर्षल पाटील फणस डोंगरिया. दोघांनाही समान संधी. विकेट मिळवली. फलंदाज सेट झाला. हर्षल त्याला साथ देणारा सुयश आणि ह्या जोडीला फोडणं महत्वाचं आहे. या जोडीला फोडलं तर सामन्यामध्ये कमबॅक करेल. मजबूत स्थितीमध्ये असेल. 7 चेंडू 18. चेंडू जरूर हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सोडणार नाहीये. पकडलाय झेल. 6 चेंडू आणि आता 18 ची गरज. 6 बॉल आणि 18 ची गरज. रंगतदार लढत. 1 फटका 1-2 मोठे फटके सामने बनवून देतील फणस डोंगरी संघाला. बिग मॅच आहे. बिग मॅच. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं. आरवी 11 चिंचपाडा पेन. मीत 11 भिंगारी हा संघ बॅटिंग करेल. सहा चेंडू आणि 18 धावा. चला मॅच ऑन करा. शेवटचं षटक. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं आधी संघाच्या केडीला पाहिलं होतं शुभमनं, ज्यांनी 6 मध्ये 19 ठोकल्या होत्या. सामना जिंकून दिला होता. एक सामन्यामध्ये 6-21 त्याने ठोकल्या होत्या या मैदानावर. आता 6 बॉल 18 ची गरज. 6 चेंडू आणि 18 सामन्यामध्ये सेट झाल्या. हर्षल पाटील आतापर्यंत 3 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान 13चं आहे. सुयश भट सामना कोण जिंकून येणार? शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज पाहतोय विघ्नेश पाटील. 6 मध्ये 18. 6 बॉल 18. 1-2 मोठे फटके सामना बनवून देतील फणस डोंगरी संघाला. मात्र ज्या हर्षल पाटीलनं आल्या आपला खेळ दाखवला, गोलंदाजाचं खच्चीकरण केलं, तो स्ट्रायकर एंडलाय. तुफानी फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू गेलाय. मिळतील या 4 धावा. सामन्यामध्ये अजूनही रोमांच थरार नाट्य. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 बॉल 14. बॅटिंग करत असताना आपण फलंदाज पाहतो. यस चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना
टीम मीटिंगची आता परवानगी नाही. हर्षल पाटील जरूर इथे पाहूया. 2 षटकार ठोकल्या. मैदानावर संघाच्या विजयासाठी त्याला लढायचं. बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय. यस, फेअर डिलिव्हरी. मॅच कडे वळूया. रिव्ह्यू लॉस्ट आणि आता 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. विघ्नेश पाटील वैयक्तिक योगदान आतापर्यंत पाहिलं तर संघासाठी खेळतोय. मैदानावर अजूनही उभा आहे. एक मोठा फटका अजून कमबॅक करून देईल. मात्र याच विकेटची गरज आहे ती पारगाव संघाला. विघ्नेश पाटील हाफ ट्रॅकर हा ठोकलाय. लांब लचक मॅच टर्निंग पॉइंट ठरणार का फलंदाज. आणि हा षटकार बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. हर्षल पाटील साठी तुफानी बरसला. गेलेल्या सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळीच असते नक्कीच. आणि हर्षल पाटीलचे ही तुफानी फटके. 3 षटकार 1 चौकार. मॅच मधून आता पारगावला विचार करायला भाग पडले. 16-39 सामना, 12-33 सामना, 6-18 सामना, 6 चेंडू 18. आता आलाय निर्णायक क्षणी. 4 चेंडू 8 धावा. या विकेटसाठी आकाश तारेकरला योजना आखाव्या लागतील. मैदानावर विस्फोटक हाकार करणारा गोलंदाजांना अक्षरशः विचार करायला भाग पडले. विघ्नेश पाटील, आकाश तारेकर, सुमित डोंगरे, एक्सपिरियन्स प्लेयर, अनुभवी खेळाडू. एक डॉट बॉल विकेट सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. मात्र या फलंदाजाला जो गोलंदाजांना नडलाय हर्षल पाटील याची विकेट घ्यावी लागेल. 3 षटकार 1 चौकार. वैयक्तिक योगदान पाहिलं तर चांगलं राहिलंय. 5 मध्ये 23, 4 चेंडू 8 धावा. आणखीन एक फटका धमाकेदार विस्फोटक. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. दडपण झुगारून बॅटिंग कशी करावी याचं चांगलं खेळाचं प्रात्यक्षिक सामन्याचा निकाल स्पष्ट केलाय. विघ्नेश पाटील चौकार सलग 2 षटकार. लांब लचक तुफानी बॅटिंगनं आता मात्र सर्वांच्या नजरा साहजिकच. हर्षल पाटील 3 मध्ये 2. डॉट बॉल विकेट हवाय. डॉट बॉल विकेटची गरज. विघ्नेश पाटील ठरला महागडा. आकाश तारेकरच्या षटकामध्ये केलेलं आक्रमण बघा. त्या 4 षटकारानं 3 विकेट गेल्यानंतर या हर्षलच्या वादळी खेळानं 6 मध्ये 29 खेळतोय. विघ्नेश पाटील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. या फलंदाजांची विकेट या क्षणी मिळवली तरी कमबॅक करेल. मात्र क्रिकेट एक काही होईल. या मैदानावर आपण 1 चेंडूमध्ये 1 धावेचा सामना सुद्धा जिंकताना गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाहिले. 3 बॉल आणि 2. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. आणखीन एक आक्रमण. ओ धमाकेदार. काय तुफानी बरसलाय. या गगनचुंबी फटक्यानं अक्षरशः इम्प्रेस केलं क्रिकेट रसिकांना. क्रमांक 5 वर आला हर्षल पाटील आणि षटकार ठोकलेत 5. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गेलेला सामना खेचून आणलाय. 16-39 सामन्यामध्ये पाहिलं इक्वेशन ॲनालिसिस आणि जेव्हा मैदानावर आला आपण पाहतो हर्षल पाटील फणस डोंगरी पेन संघाला जे घवघवीत यश मिळवून दिलं आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये हर्षल पाटील नो डाऊट पारगाव संघाला पराभूत करणारा. 7 चेंडूमध्ये 35 धावा आणि 500च्या स्ट्राईक रेटनं मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू 35. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच 7 मध्ये 35 आणि हर्षलनं जे योगदान दिलं पारगावसाठी त्या 6 षटकारानं सामना आपण पाहतो 5 निर्णायक क्षणी ठोकलेल्या षटकाराने सामना खेचून आणलाय आणि पारगावला पराभूत केला. बिग मॅच, विस्फोटक खेळ, सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना होता. थोडं बॅड लक. हर्षलनं केलेली ही आक्रमक खेळी
तर देऊया आपण हर्षलला मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायचं.